जळगाव शहराजवळून जाणारा पाळधी तरसोद बायपासवर जळगाव भादली स्टेशन दरम्यान रेल्वे लाईनच्या हद्दीतील नॅशनल हायवेच्या कनेक्टिव्हिटीसाठी पुलावर गर्डर टाकण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे। हे काम साधारण 9 मार्चपर्यंत चालणार असून रेल्वेचा रोज सकाळी 9:30 ते 11 असा 1.5 तासाचा मेगा ब्लॉक असणार आहे। या पुलावर एकूण 14 गर्डर टाकण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक क्रेन मागवण्यात आली आहे। यासाठी रेल्वे प्रशासन, हायवे अथॉरिटी व कॉन्ट्रॅक्टर मिळून 200 कामगार तैनात करण्यात आले आहे। या पुलामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे। संदीप वानखेडे, जनसंवाद न्यूज, जळगाव। जळगाव आणि भादली स्टेशनच्या मध्ये नॅशनल हायवेसाठी 2 लेनला आपले 14 गर्डर लॉन्चिंगचं काम कालपासून सुरू झालं आहे। साधारण हे 9 दिवस काम चालेल, 8 ते 9 तारखेपर्यंत। रोज सकाळी 9:30 ते 11 या 1.5 तासात आपण ब्लॉक घेऊन गर्डर लॉन्चिंगचं काम चालू आहे, ज्याच्यामुळे नॅशनल हायवेचं कनेक्टिव्हिटी रेल्वेच्या पोर्शनमधली लवकर होईल आणि काम लवकरात लवकर संपू। साधारण किती कर्मचारी इथे काम करतात? रेल्वेचे साधारण ऑफिसर्स आणि कर्मचारी मिळून साधारण 30 लोक इथं काम करत आहेत आणि बाकी मग नॅशनल हायवेचा स्टाफ आणि त्यांच्या नॅशनल हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरचा स्टाफ इथं काम करतो।